रामकृष्ण हरी हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. काही नर्मदा परिक्रमा करत असताना आम्ही ज्या रोडनं चाललोय, हा जो रोड आहे हा हायवे, हा भरूच आहे. पुढं उड्डाण पूल येईन त्या ठिकाणी उत्तरेला भरूच आहे आणि हा अंकलेश्वरला जाते बघा. हा रोड आहे जो अंकलेश्वर रोड आहे. सकाळपासून 12 किलोमीटर आले. आता पुढं दुपार भोजन मांडवा, रोकडे हनुमान मंदिर आहे बघा. आपण म्हणतो बा नर्मदा परिक्रमा 36 किलोमीटरची, परंतु नर्मदा परिक्रमामध्ये पायी प्रवास करत असताना महाराज नर्मदा मैया काय सरळ नाही वाट, वाकडे तिकडे वळण घेत असे. तिला जिथं जिथं पहिल्यांदा वाट सापडली ती मैया धावत पुढे गेली अरबी समुद्राला. मग त्या वाटेनं आम्हाला नर्मदा मैत्रीनं चालावं लागतं. अंतर वाटतं, खूप वळणाचे रस्ते राहतात आणि मग अंतर वाटतं. सकाळी 12 किलोमीटर आतापर्यंत रोकडे हनुमानपर्यंत, दुपार भोजन मांडवा तिथपर्यंत 17 किलोमीटर होते. आणि तुम्ही जर ते झगड्या मागं तालुका आहे भरो जिल्ह्याचा, झगड्यापासून जर अंकलेश्वर अंतर मोजलं किलोमीटरवर तर ते अवघं किती भरतं, 22 किंवा 23 किलोमीटर भरतं. आणि आता आम्ही सकाळी मैया तटाव होतो. जे मडी आहे तुम्हाला ही माहिती मुद्दाम देऊ राहिलो, जगदीश बापूची ती मडी आहे, तो महात्मा आहे. त्या महात्मा मडी ते झगडिया अंतर 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. आणि मग परत रोडला यायचं. रोड नाही, वाहनांची वर्दळ, नामस्मरणाला व्यत्यय आणि वाहनांचा आवाज, खूप अशा प्रकारे प्रदूषण, ती धूळ अंगावर येणार, असं अनेक प्रकारचे संकटात तोंड द्यावं लागतं. मैयाची वाट आता आजपासून सुटली जवळजवळ, म्हणजे काल दुपारपासूनच. कारण का नर्मदा मैया परिक्रमा करत असताना नर्मदा मैया कुठे गेले, अरबी समुद्राला. मग आता अरबी समुद्राचं जे बॅक वॉटर आहे तिथपर्यंत काय आहे, आता रात्री मुक्काम होता आमचा जगदीश मडीपर्यंत जवळजवळ तिथे समुद्राला जी भरती आणि ओटी येते आणि मग त्याचं बॅक वॉटर मागे येतं. जे तिथं ओढे, नाले, नद्या नर्मदा मैयाला मिळतात, ते काय होतात, ते ओढे, नाले, नद्या तुडुंब भरतात. आणि मग त्याच्यामुळे ते सगळे काटेरी रस्ते नाही, काय नाही. त्याच्यामुळे मग हा रस्ता आहे ना, हा नर्मदा परिक्रमा पथच आहे, म्हणजे रस्ताच आहे. मग याच्याकरता या वाहनाला तोंड द्यावं लागतंय. तशी खूप महाराज साधणं कठीण परिक्रमा. आपल्या मागं पुढं नर्मदा मैया आपले रक्षण करते म्हणून बरे, नाही तर कुठं केव्हा काही होऊ शकतं. आतापर्यंत नवी परिक्रमा आहे महाराज. अनेक वाहन मला चाटून गेले असेल, मला अंगाला काटा येतोय. परंतु नर्मदा मैया खूप बघा वाहनं चाटून जात आहेत, पण अगदी सुखरूप आणते नर्मदा मैया. का तर ती श्रद्धा आहे. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या त्या दिवशी. नर्मदा मैया श्रद्धा, नर्मदा मैया भक्ती, आपली शरीर यष्टी, आणि दुसरी गोष्ट आपलं मानसिक समाधान. कारण मानसिक समाधान नसलं तर संतुलन बिघडतं महाराज, संयम बिघडतो. तुकोबराय म्हणतात, धीर तो कारण येते सहाय्य होतो नारायण. महाराज परिक्रमा करत असताना धीर लागतो. बघा हे वाहनं किती चाटून जात आहेत. धीर जर नसला तर ही साधना भंग होते. म्हणून धीर देणारी नर्मदा मैयाची आपल्या मनामध्ये धीर लागतो. बाई पंढरपूरचे बाबा आहे आणि खूप अशी माझ्या बरोबरच राहतात. पुढं माग जरी असलो तरी आमचं नामस्मरण चालू असतं. म्हणून या नर्मदा परिक्रमामध्ये काय काय शिकायचंय आणि आपल्याला काय काय सोडायचंय हे आपण आपलंच अशा प्रकारे मनोमन आत्मपरीक्षण करायचंय महाराज. हो, रोकडे हनुमान मंदिर आता लगभग 2 किलोमीटर राहिले बा. हा उड्डाण पूल आलेला आहे, तुम्हाला दिसतो का पुढं. हा जो हायवे हा भरूचला गेलेला आहे. तिथं नर्मदा मैयाच्या लगतच आहे. उत्तर तटाला भरूच जिल्हा आहे. खूप छान आहे भरूच जिल्हा. आता आम्ही अंकलेश्वर हा रोड आहे, सरळ आहे. पुढं मांडवा गाव आहे. त्या मांडवा गावात रोकडेश्वर हनुमान मंदिर, तिथं आमच्या दुपारचा आज सोमवार आहे आणि एकादश आहे, फराळ होणार आहे. म्हणून अशा प्रकारे हा जेवढा सोपा आहे तेवढा कठीण पण आहे. परंतु याच्याकरता मानसिक संतुलन
नर्मदा मायावर श्रद्धा आणि शरीरयष्टी 5 या 3 गोष्टी जर असल्या तर महाराज हे नर्मदा परिक्रमा नर्मदा माया आपल्याकडून करून घेत. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर गंगे, हर हर नर्मदे. बघा किती धूळ आहे, किती प्रदूषण आहे, परंतु काय नाही, कपडे काळे झाले, काळ्याचे ढवळे होतात. फक्त मन आहे ना मलिन नाही होऊन द्यायचं. बस नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, हर हर नर्मदे.